हरित झाले, मुक्त झाले ते ध्रुव बाळाने भगवान परमात्म्याला आपल्या वडिलाच्या जागी म्हणजे मांडीवर बसण्याची काय मागितली? वरदान मागितलं. आता त्याचं काय वय लहान, वचने का दरिद्रता मागताना काय आपल्या वाणीमध्ये दरिद्रता ठेवून, पण त्याला काही समजत नव्हतं. आपण लहान आहे, काय मागायला ते बाजू भेटल्यानंतर. पण इथं मागणाऱ्याला जरी समजलं नाही, पण देणारा फार हुशार होता, त्याला माहित होतं इथून पुढे जितके युग जातील, जितके कल्प जातील, श्रीमद भगवत कथा सगळेच लोक श्रवण करतील. आणि एवढी मोठी तपश्चर्या मागच्या जन्मापासून आपण करून राहिलो. भगवंताची प्राप्ती झाल्यावर जर याला नुसतं ते नाचवान पद भेटलं, राजगादी भेटली, मग अढळपट देव देतो. देव तर अविनाशी आहे आणि नाच होणारा पद जर तो देतो, मग काय त्याच्याकरता हे जन्माच्या जन्म खर्च घालावे? असा अपवाद होऊ नये म्हणून परमात्म्यानं अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. पण तेच ध्रुवजी ज्या वेळेला अढळ पदावर जातात आणि मृत्यू लोकातले सप्ते पाहतात, हा आनंद वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा आणि पाहुणे गेल्यानंतर जो घर मालक आहे तोच कीर्तनात निघून गेला. तुम्ही एकटे बसा, बसते बा काही काही लोक त्याला काही पटत नाही. घर मालक चालला सप्ताह सुरू आहे का, चालता काय आपल्यालाही पटत व्हायचे पूजा, काही माणसा पुढचा काही विचार नाही, आपल्याला पटतच नाही. म्हणजे चला जाऊ, हे असे लोक आहे म्हणून सत्य कायम आहे असं म्हणाले. काय वैकुंठाचा अधिपती परमात्मा शास्त्रकारांनी वर्णन केलं. तत्रापि दुर्लभम म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शन, दुर्लभ आहे तिथं जाणं. पण तरी तुकोबारे त्याचा धिक्कार का करतात? नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामा. बाकी तिथं सगळं आहे, असं काही नाही तिथं. कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, सगळं भेटते. मनाला मोहित करणारे जे जे पाहिजे ते सगळे साधन आहे. एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गता गतम काम कामालभन्ते. तरी सांगितलं की पूर्णिमासा ते सुरेंद्र लोक मनुष्यांची दिव्यांची देव भोगा. हे सगळे भोग असतील, पण भोगे रोग भय. अतिभोग झाला की रोग होतो. साखर पोळा इथपर्यंत ठीक आहे, पण ते लिमिटच्या बाहेर झाले तर सत्यानाश करून टाकते. काही लोक साखरीनेच बोलते राजो, साखरीने दोष द्यायचा नाही. कधी तिनं काय सांगत होतं का तुला जास्त काय म्हणून? ते बरोबर आहे. तिखट पसते म्हणून काय मिरचेच खायचे काय एकादशीले निरे? आणि मग रोग झाला म्हणजे मग मनातून फालतू खाल्ले बा मिरचे बोलले तरी काही तुला जास्त काय म्हणून? अति सर्वत्र वर्जये. हे काय आताचे शब्द आहे काय? अतिदानात बलिर्बद्धो यतिमाना सुयोधना विनष्टो रावणवल्या अति सर्वत्र वर्जये. किंवा कबीरदासांचे शब्द अति का भला न बोलना, अति की भली न चूप,
अतिका भला न बरसना, अति की भली न धूप, युक्त आहार अधिपती तर आमच्या जवळ येतो, आमच्या संगतीत आमच्या मेळाव्यात सगळं करतो, सगळे कार्य करतो. मग आम्ही तिथं काय वैकुंठी जाऊन कार्यभार करावे? काय करावं तिथं जाऊन? ना भजन, ना कीर्तन, ना प्रवचन, काहीच नाही तिथे. इथे सहज साधना करून आनंदाची प्राप्ती, आणि आनंदाचं दुसरं नाव म्हणजे मोक्ष. आनंद काही दुसरा नाव मोक्ष आहे. समाधीचं मूळ स्वरूपच ते आहे. सहज समाधी कधी जपत साधन लागत आहे. किंवा तुकडोजी महाराजांच्या सकाळी ध्यानातला प्रमाण, सहज समाधी चलते फिरते सब कामों में रखना है, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम श्वास से अपने अंतर्दृष्टि रखना. हाच योग आहे. आणि तो तुकोबारांचा योग आहे. कोंड कोंडुनी धरीन जीवे देह भागे पूजे. ही सगळीचा सगळी साधना करून ज्याला घाबरले भिले, मुक्त तर झाले पण भिवून गेले. पण तुकोबारा म्हणतात आम्हाला तो सुलभ आहे, सोपा आहे. अभंगाच्या प्रथम चरण मुक्त झाले Yeah.
ज्यांची संलग्नता झालेली, जे भगवान परमात्म्याचं रूपच झालेले, हरीची जाणूनी हरीच झाले. पण मुक्त कसे नाही तुकोबांचा घेणे गरबावा घाबरले. पण तुकोबा म्हणतात आम्हा विष्णुदासा सुलभ. ज्या सापाला सगळे लोक घाबरतात, आता अलीकडे सर्पमित्र पकडतात, पण ते फक्त पकडून दुसरीकडे कुठेतरी सोडून देतात. पण ज्या सापाला आपण दिसल्याबरोबर घाबरतो तोच साप गारुडी आपल्या जोडीत वाढतो. एक माती काही सर्प असते का लहान लहान मोठे पूर्ण गोल बसेल आणि त्यांचा खेळ पण लोकांच्या पुढे दाखवतात. आपल्या मनात विचार येतो बाबा आपल्याला साठी सापडी छोटी जरी दिसली तरी आपण 2 फूट मागे सरकतो. आणि हा बाबा एवढा मोठा साप आपल्या टोपलीमध्ये वागवतो, याचं कारण काय? ज्या दातापासून त्या सापाची भीती असते ते दात असतो गारुडी काय करतो पाडून टाकतो. त्याचं मूळ स्वरूप काय हे संतांनी पूर्ण पाडून टाकलं. जै विषय रांगली रससोय माऊली ज्ञानोबा म्हणतात, जेवणारा ठाऊकची होय तरी तो सांडूनी जाय याकडे. आता ठीक आहे, काही काही पदार्थ माहित नाही कसे बनतात म्हणून सपाट्याने खातो आपण. पण ज्या दिवशी आपण डोळ्यानं बघू हे कसं बनते त्या दिवसापासून उपास झाला वाटते. मग आता कालची एकादश होती, एका ठिकाणी रसगुल्ले आणले आमच्याकडे. म्हटलं चलत नाही एकादशी, म्हणजे दुधाचेच असते ना त्या वेळी फॅक्टरी आहे का? म्हणजे नाही बा, मग ठेव मागू. बरं आहे ना, ते झाकली म्हणून 1.5 लाखाची राहू देतात, म्हणजे जीएसटी धरून आहे ते. कशाला ते उघडं करता रिकामं? घेणं नाही देणं नाही. तुकोबाराय म्हणतात हे सगळे साधन ते करून चुकले, घाबरले, पुन्हा आले नाही, पण आम्ही सुलभ का केला? जसा गारुड्याला माहित आहे हे ते दात जर पाळले तर साप खिशातही ठेवता येतो. विंचवाची तेवढी जर नागी काढली ना तर विंचू जवळ घेऊन लाड करण्याचं काय? नागीच तर खराब आहे विंचवाची. विंचू काही साधे सुधे आहे? बरोबर चांगला सप्ताह सुरू दिसला का नांग्यात काढते भाई. आता शांत आहे जरा, काही सांगता नाही येतो कधी नांगीवर घडतील. ते काय गोड चिंतन केलं, विंचवाच्या नांगीत वीज, हिजबळ असते पाल त्याच्या शक्तीत वीज, माशीच्या पंखात वीज, मच्छराच्या सोंडेत वीज, सापाच्या दातात वीज, पण दुर्जन सर्वांगाने विंचवाची नांगी तैता दुर्जाला. हा दुर्जन आहे म्हणून, हा सज्जन आहे, हा पापी आहे, हा पुण्य. कुठं लेबल असते त्याचं? आपलं आपल्याला माहित. मेरे मन की मैं जानू और तेरे मन की सासों के माना पे करो मैं. तुझं तुला माहित आहे, माझं मला माहित आहे. कोणाच्या मनातलं काय जाणू शकतो महाराज? काय काय करूया मना. करी नाही के नारायणा करू नाही त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिये भलतिया भुली धावे सैराट. ते काही एका जागेवर बसून येत नाही, मोठे आदरानं ते पत्नाला घेऊन जाते. महाराज म्हणतात त्यांना माहित होतं का याच्यात काय आहे. आम्हाला याचं सगळी अनित्यता समजली. तैशी संसार आया समजता जाणीचे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. जगलो ना मी, संसार केला नाही असं नाही, चांगल्या उच्च प्रतीचा संसार, पण एवढंही करून जाणूनही संसार पैसे ते केलं ना. पण त्याच्यातलं समजलं आम्हाला. 4 पायऱ्या सांगितल्या, त्या 4 पायऱ्यांना जर जीवन जगला मनुष्य तर महाराज म्हणतात तो संसार करूनही संन्यासी आहे. ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे आसनी विचार कर्मी वानप्रस्थ तरी संयोगी वियोग संन्यासी तो त्याग संकल्पाचा. असं नाही का त्यानं भव्य वस्त्र धारण केले म्हणजे त्याला संन्यासाची उपाधी तयार होईल. तुकोबाराय उच्च प्रतीचे संन्यासी आहे. ध्येयस्थ नित्य संन्यासी यो न दृश्यते न कांक्षते. कारण ज्ञानोबारायचं मत तंतोतंत लागू आहे तुकोबारांना. मी आणि माझी आठवण विसरले ज्याची अंतःकरण आता तो संन्यासी दान निरंतर निरंतर एका दिवसापुरता नाही. आम्हाला माहित आहे हा कुठपर्यंत करायचा.
करायचा. ज्या दिवशी त्याच्यातली अनित्यता समजली त्या दिवशी आम्ही सोडून दिला आणि सत्यरूप परमात्म्याला जाणलं. म्हणून आम्हाला सोपा झाला. एखाद्या ऑफिसमध्ये एखादं अर्जंट काम करून घ्यायचं असेल, साहेब तर खूप मोठे आहेत, त्यांच्यासोबत आमचा परिचय नाही, त्यांच्यासोबत आमची ओळखी नाही. तिथपर्यंत जाऊ कसं? अमरेपर्यंत कागद काय पोहोचणारच नाही आमच्या साहेबाजवळ, काहीच नाही. हो, त्यांच्या जवळचा एखादा पकडा ना तुम्ही. आणि देवाजवळ जायची घाईच कशाला? महाराज म्हणतात पहिले संत पकडा ना तुम्ही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा जे तिथपर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा ना. तुम्ही जर पोहोचले, तुका म्हणे तुम्ही निरविल्या हरी मग मज हरी उपेक्षिना, किंवा धरतीच्या हाती संत कृपावंत पाडी पंढरीनाथ लढाच्या. बापाच्या कपाटातला जर माल ओढायचा असेल तर बापाला कधी नका मागू, पहिले आईचा पदार्थ, मग काय पाहिजे तर तुम्ही मागून घेऊ शकता. तुकोबारे म्हणतात आणि त्याचं मूळ तत्व जाणलं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून आम्हाला सोपा झाला. बरं महाराज, सोपा केल्यानंतर मग आता तुम्हाला याच्या पुढे जर भेटला तर मग आणखी अवघड होईल. याच्या मागचे काही अवघड झाले का? तुकोबारे म्हणतात नाही. याच्या आधीचेही आताही आणि याच्या पुढे जरी झाले, हे सगळेच्या सगळे एकत्र करून जन्म मृत्यूची जितकी काही फेरे होते, ज्याला संसार म्हटला, तो सगळ्याच्या सगळा आम्ही ब्रह्मस्थितीला पोहोचवला. जो ब्रह्माचं मूळ स्वरूप आहे भगवान विठ्ठल, त्याचं स्वरूप म्हणून तो संसार त्याच्या मुळाशी समर्पित केला. अभंगाच्या दुसऱ्या अवघाचे संसार तेरा ब्रह्मरूप, अवघाचे संसार तेरा ब्रह्मरूप, अवघाचे संसार तेरा ब्रह्मरूप, अवघाचे संसार तेरा ब्रह्मरूप, अवघाचे संसार
दृष्टीने जर पाहला आपण महाराज तर पुन्हा येणे पुन्हा जाणे इह संसारी खंदुष्टा. पण ज्ञानोबांनी सांगितलं येणं जाणं हा तर संसार आहे. पण अगाऊ पदनिया नेमध्ये याशी सात जिके मानवे तैतो जीवकी म्हणे संसार जाणं येणं हे जरी निश्चित असलं तरी जाण्या येण्याला जो सत्य मानून बसतो तो खरा संसारी. तुका म्हणे नाही निरसला देह तो वरी अवघे संसारिक. त्याच्यामध्ये वर्णन केलं तुकोबाराने. हा एकच नाही अवघा जेवढा काही असेल सगळ्याच्या सगळा ब्रह्मरूप केला. संसाराची अंगी अवघीच व्यसनी आम्ही कीर्तने शुद्ध मोक्ष देवनी उदार काशी होय किर परिवेतने लागे शरीर किवा हिमवंतु दोष खाय परी जीवित वाची हानी होय तैसे शुचित्व होय सज्जनाची. शुचित्वे शुची गंगा होय पाप ताप ही जाय परी तेथे आहे बुडणे ये. गंगेत गेल्यावर पाप धुतल्या जाते हे ठीक आहे हो, पण बुडा लागते ना तिथं. त्या लाटा पाहून जर वापस आला तर काय फायदा मग. स्वामी विवेकानंदजीच्या चरित्रामध्ये एक सुंदर प्रकरण आहे. विवेकानंदजी म्हणतात एक जण गेला आंघोळ करण्याकरता समुद्राच्या काठावरती मार कपडे बिपडे घेऊन गेलं बघ ते मग लाटा सुरू समुद्राच्या कपडे हातात असून पाहून राहिलं त्या लाटाकडे कधी कमी होते कधी उडी मारतो. समुद्राची लाट म्हणजे काही नाल्याचं पाणी मिळणार उंच लाट म्हणे कठीण काम आहे. त्याच्यात जर दसलो आंघोळ आले तर शेवटची आंघोळ होईल डबल आंघोळ करायचं कामच नाही राहणार. त्याच्यापेक्षा अजून थांबून जातो लाट वसरू देतो. आता त्या लाटा कधी शांत होईल पाहूनच राहिला पाहूनच. संध्याकाळ झाली सूर्य मावळण्याच्या स्थितीला आला पण लाटा काही शांत होईना ना बाबा आंघोळ कधी. पुन्हा विवेकानंदजी त्याच रस्त्यानं आले विचारलं झाली का भाऊ आंघोळ. सकाळपासून कपडे घेऊन उभे आहात तुम्ही आंघोळ नाही केली. म्हणे केली असते हो पण ते पाय ना लाटा त्या लाटा पाहूनच असं वाटते का पाहुण्या जाऊ वाटा. लाटात पाहिल्यावर असं वाटते का वापस जावं असं. आणि लाटा तेव्हा समजते तेव्हा कोरोना येते. ह्या तर लाटा पाहिल्याच असं आपण समुद्राच्या पण ह्या लाटा कशा झाल्या 2 वर्षात मोठ्या मोठ्याचा घाटा गेला लाटा येऊन. जे टिकले ते ठीक आहे. या कोरोना नाही झाला असेल तरी योग्य म्हणा लागते आपल्याला कारण सुखरूप आहे ना आपलं. नख नाही दुखलं ना काही काही लोक एवढ्या कोरोना साध्या सुध्या गोष्टी आहे का तरुण गेले जातो. रोज सकाळी मोबाईल ओपन केला फेसबुक पाहिलं 4-5 श्रद्धांजली राहील त्याच्यात. ओळखीचे परिचयाचे महाराज मंडळी चांगले गेले जातात. जाऊ दे स्मरणात राहणारे क्षण आहे शेवटी. जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत कोरोनाची पक्की आठवण. या सगळ्या लाटा शांत होऊ दे पण आंघोळ करतो. स्वामीजी म्हणतात अरे नाही भल्या माणसा या लाटा शांत होत नाही. तुझी आंघोळ काही होत नाही. तुला जर आंघोळ करायची असेल तर या लाटाचा मोग पाहिजे याच्यातच बुडी मारून वापस. याच्यातले सुख दुःख कधी कमी होतील कारण याचं मूळच काय. याचं मूळच दुःख रूप आहे ना. ज्या हापशीचं मूळ पाणीच खारट आहे त्याला किती पंप मारले म्हणजे गोड पाणी येईल तसा याचा मूळ झरा दुःखमय आहे ना. याच्यातून तू सुखाची अपेक्षा करू नकोस. सुखाचा विचार नाही गोटे कारण दुःख बांधवडी आहे या संसार. त्याच्या सुखाची अपेक्षा तू करू नकोस. पण तरी तुकोबारा म्हणतात अवघाची संसार केला ब्रह्मरूप याला ब्रह्मस्थितीला पोहोचवलं. पण त्याचं कारण काय सूत्र काय त्याचे काय काय हाताळलं असं तुकोबारांनी विठ्ठल स्वरूप म्हणूया. आम्ही हे सगळं तरुण जाण्याकरता जे साधन वापरलं ते फार महत्वाचं आहे.
भवसागर तरला भवसागर कृष्ण परमात्म्याला घेऊन मैया ज्यावेळेला यमुनेवरती गेल्या म्हणतात त्यावेळेला भगवान परमात्म्याला बसवलं आणि आईसाहेब यमुनेचं पूजन करून लागले. आजही ती परंपरा काही मंडळी सांभाळतात. तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर त्याचं पावित्र्य आहे. एक प्रकारची ती परंपरा आहे आमच्या पूर्वजांनी लावून दिलेली. कारण असले नसले जे काही मलिनता असेल, जे काही दोष असेल, ते सगळे तीर्थ आमचे खाऊन टाकतो, नष्ट करतो. म्हणून त्याचं पूजन करण्याचा प्रघात. मग ते पूजन झालं, त्याच्यामध्ये दिवे सोडण्याची परंपरा, अनेक सगळे दिवे यमुनेमध्ये. आता लहान सवय परमात्म्यात यमुनेच्या पाण्यात पाय टाकले नसे आपण झाले पाण्यावरती. लेकराशी बसवले म्हणजे खेळतात पाण्याशी. पाय आपटत होते, ते दिवे दिसल्यावर देवाला मोठं नवल वाटायचे. काय सुंदर चमकतात. त्या एका दिव्याला असे जवळ घ्यायचे हाताने आणि बरोबर पायापाशी आला का तो समोर धारेनं लावून द्यायची. तो दिवा धारेनं खूप दूरपर्यंत चालला, दिसत नव्हता. यशोदेनं पाहिलं, काय करतो हा बाबा. यशोदानी करते का नाही, अरे काय चालू आहे, कशाला खेळतो त्या दिव्यांशी. परमात्मा म्हणाले, खेळासाठीच मी आहे. मी खेळासाठी यादवाचा पोर एक गोप्या भला. मी हा सूत्रधार आहे, मी खेळवणार आहे, हे खेळाडू आहे सगळे. अरे पण काय हे म्हणे, काही नाही आहे, हे दिवे इकडे तिकडे भटकून राहिले का नाही, तर येईल म्हणे रस्त्याला लावून वरचे मस्त. यशोदा म्हणाली, बाबू असं नाही करावं, लहान आहे तो, एकच दिवा आहे का यमुनेला लाखो करोडो दिवे, आणि किती दिवे येईल तो त्या रस्त्याला लावते. देवानं बोल उत्तर दिलं, मैया मी काही सगळे दिवे रस्त्यानं लावायचा ठेका थोडी घेतला. जो दिवा माझ्या पायापाशी येईल त्यालाच मी आपल्या रस्त्याने लावेल. जो पायाच्या विद्युत जाईल तो विजल्याशिवाय राहणार.
कबीरदासजी महाराज म्हणतात, चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबत बचान होय. ते साधन करू दे, ते साधन करू दे, त्या धर्मात जाऊ दे, त्या संप्रदायात जाऊ दे, एक ना घडत भाराभरती द्या, कुठंच भलं नाही, कुठंच नाही. इकडे तिकडे फिरला तर शेवटी आला इथं फिरून फारून. त्याला माहिती आहे ना, सगळीकडे गेलो मी पण नाही भेटलो. परमात्म्याचे वाक्य आहे, श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मातून स्थिता स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावह. आपलं घर कसंही असो, ते कुळाचं असू दे, पण त्याचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. हे असो बनिता आपुली, काय सिद्धांत आहे ज्ञानोबारांची. माझी आई कशी असू दे, माझ्यासाठी ती सुंदर आहे. मग काय माझ्या आईला पाहून मी स्वर्गातल्या अप्सरेचा काय हेवा करावा का? माझी आई अशी असती तर नाही नाही, ती तुझी आई आहे. अरे तिच्या पुढे जगातल्या किती मोठ्या अप्सरा उभा केल्या तरी त्या फेल आहे. कारण तो मातेचा सोयरा येतो लाभा. आम्ही त्याचे कोण आहे? ईश्वर अंश जीव अविनाशी. अविनाशी तू तद्वितीयेन सर्व विधम तथम. आम्ही त्याच्यापासून निर्माण झालेले अंश आहोत. मग आम्ही विनाश कसे काय पाहू? अमर आहा हरे की पहाको. अरे तो जर मूळ अमर आहे, मग त्याचं कारण ममे वंश जीव लोके, हे मत भगवंतच आहे. जीवभूत सनातना. जर आम्ही त्याचे अंश आहोत, मेकांशेन स्थितो जगत, कशाला आम्हाला मरण येईल निश्चित येईल, पण आम्ही अधोगतीला जाणार नाही. तुकोबाराय म्हणतात, जसं परमात्म्याने यशोदेला सांगितलं, जो जवळ येईल तोच वाचल. जो जात दळण करताना खुंजेच्या जवळ असतात धान्य, तेच तसंच्या तसं राहते, आणि जे इकडे तिकडे जाते ना क्रॉस करून, ते पीठ होऊन बाहेर पडत असते. तशी हे सगळी चक्की आहे. आम्ही सगळेच्या सगळे सूत्र परमात्म्याच्या स्वरूपाला स्थित केले. आपल्या भाषेत आपण प्रमाण नेहमी येतो, का म्हणे घालू दयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. म्हणून सगळ्याच्या सगळा केला ब्रह्मरूप कसा विठ्ठल स्वरूप म्हणून या. मग काही मंडळी म्हणाले, महाराज तेवढी तुमची भक्ती होती, तेवढा तुमचा त्याग होता, तेवढं तुमचं वैराग्य होतं. आम्ही प्रपंचिक आहोत, संसारिक आहोत, आमच्याकडून हे होत नाही, पण आम्ही उपदेश घेतला. आमच्या गावात गुरुजी आले होते, त्यांचा उपदेश घेतला. बरं, आम्ही पुराण ऐकले, आम्ही साधन केले, पण तुकोबाराय म्हणतात, साधन तुम्ही केले याच्यात नवल नाही. ज्या भगवंताच्या परम आल्हादिनी गोपिका होत्या त्यांनाही विचारा ना तुम्ही. नाना साधनाच्या गेल्या खटपटा परिण पवती याची जाणू ताता जाणीव घाली आटपाटा योगाभ्यासे सिद्धी रोधिते वाटा. नाना एकच नाही, अनेक साधन केले पण नाही भेटला. बरं, हे पण याच्यासाठी काही कमी नाही केला मी. यासाठी वो जप तप केला, यासाठी वो वेदांत पाहिला, यासाठी निज धर्म अनुष्ठिला, यासाठी संसार केला. पण ज्या दिवशी आमच्या जीवनात ते प्राप्त झालं, होते बहुत दिवस अर्थवादी दिले, होते बहुत दिवस अर्थवादी आजिया कसरा भरते मुखाले, आजिया कसरा भरते मुखाले, सृष्टि से हरी देखी बाबुले, सृष्टि हरी
आपल्याला बोध भेटत नाही तोपर्यंत या साधनाला बजावं लागते ना. आम्ही हे सगळे केले पण स्वतःच्या स्वतंत्र मताने नाही. तुकोबाराय म्हणतात बाबा उपदेश ठीक आहे तुम्ही घेतला इथपर्यंत ठीक आहे पण त्याचं पालन झालं तर बरं नाही. लोकपरिचोरी मूर्खानां प्रकोपायन शांतय भयपालंगानां केवलम विषवर्धनम. सापालाही त्याचं पूजन म्हणून विष पाजल्या जाते पण काही त्याचं अमृत होते नाही. सर्पा दुग्धपान करू नये. कशाप्रमाणे क्रोधी अविश्वासी त्याची बोध पैसा किंवा यज्ञ ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. देवानं पहिले सांगून दे कोणाच्या पुढे सांगू नको. नचाशे दुर्जवी वाच्यम नचिमाम्योभ्यसु येती. लाखो सैन्य आहे पण सगळ्यांच्या कानावर रुग्ण गीता गेलं. त्यांनी काही हेडफोन थोडी घातले होते कानात त्या टाईम. ऐकू येत होतं पण कोण जाईल. ऐकू येत नाही काय सगळंच येते. घराच्या जवळ कीर्तन कथा चालू असतात पण नाही जात. कौरवाच्या वेगळे असं काही म्हणायचं नाही आपल्याला ते. पण तोच कसा काय उपयोगी ठरला तोच कसा काय अधिकारी ठरला त्याचा. म्हणून अधिकार पैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ. म्हणून हेही नाही साधन असेल तेही उद्भट आहे. ते करता करता आयुष्य संपून जाईल पण ते भेटणार नाही. पण तुम्हाला सांगू जर परमात्म्याची भेट घेतली साधू संतांच्या माध्यमातून सतसंगती आणि नामस्मरण याची जोड जर भेटली ना तर जी वाट कठीण सांगितली आमच्याकरता ती अगदी सोपी होईल. अभंगाच्या तिसऱ्याच्या पुराणे उपदेशा
चालू म्हणजे मग तर पंचमच्या बरोबर आता आहे. खूप दिवसाला गाडी भेट गाडी म्हणजे किती पडू किती नाही किती पडू किती नाही तरी गाडी केली काय चालू महाराज भजन कीर्तन आहे पद्धतशीर भगवंताची कृपा आहे शेवटी. तुकोबाराय वर्णन करता त्यांनी विचारलं आम्ही पुराण श्रवण केले आम्ही उपदेश घेतला आम्ही साधना केले. महाराज म्हणतात तू केले याच्यात नवल नाही. मोठ्या मोठ्यांनी पुराण श्रवण केले अधिकारी लोकांनी उपदेश घेतले आणि साधनाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर स्वतः गोपिकांची प्रमाणच देतात. त्यांनी केले साधन पण नाही परी न भवती हो याची दाखवता तो साधनालाही सापडला नाही. कारण सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरील पार. तुम्ही म्हणा मग योग यात नाही योग या कपी केली तयाने वास्तविक सूत्र एकच आहे. वेदाने देव सांगितला शास्त्राने तो सांगितला आणि पुराणाने तो वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. पण तुकोबारा म्हणतात आम्ही तो गठ्ठा डोक्यावर घेऊन भार वाहत नाही बसलो. वेदानंत बोलिला अर्थ की तुकाची साधना विठोबाची शरण जावी अनेक निष्ठा नाम घ्यावे त्याचे मूळ सूत्र आम्ही पाहिले. म्हणून पुराणी उपदेश साधन उद्भट आम्हा सोपी वाट वैकुंठीची सहज. जसे काही काळामध्ये जर व्यक्ती गेला तर म्हणतात त्याला वेगळं काही तिथं जाण्याकरता हे करायची गरज असते. सहज सहज शुक्ल कृष्ण गती येते जगता शाश्वते मते एकही आल्यातले नावृत्ती म्हणण्या वर्तते पुन्हा. भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायात भगवंत सांगतात कृष्ण आणि शुक्ल जशा गती एक उत्तरायणामध्ये जातो एक दक्षिणायनामध्ये असं श्रवण केल्या जाते की उत्तरायणामध्ये गेल्यानंतर त्याला पुन्हा काही यायची गरजच पडत नाही. तो मोकळा होऊन जातो. एकया येते नावृत्ती एका याच्यात गेला तर पुन्हा यावं लागते आणि म्हणणंही आवडतं ते पुन्हा दुसऱ्या याच्यात गेला तर पुन्हा येण्याची भानगड शिल्लक राहत नाही. आता पितृपक्ष सुंदर अशा पद्धतीने चालू आहे. आता सर्व पितृ अमावस्या येईल 6 तारखेची म्हणतात ब या पिरियड मध्ये या वातावरणामध्ये स्वर्गाचे द्वार मोकळेच असतात. आता आपणही मी गेलो नाही अजून पण संतांची शब्द शेवटी मोकळे असतात उघडे असतात. जसं काही काही टाइम आले साहेब जरी नसले तरी ऑफिसचे दरवाजे उघडे असतात आणि काही काही वेळेला साहेबही अंदर असते पण दरवाजे बंद असते. आता जे पंढरपुरात आपण नेहमीच जातो पण काही काही लोकांना माहित आहे डायरेक्ट महाद्वारात कसं जायचं आहे पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाजवळ हे त्याने समजलं तो टायमाची वाट नाही पाहत काही. त्याला माहित आहे किती वाजता कोण्या जागेवर उभं राहावं लागते तिथून मग आईचं जात आहे. आता आम्ही कधी कसं करतो पौर्णिमेच्या दिवशी आईच्या रुक्मिणी मातेची पालखी पंधरा जाते एखाद्याने पकडून घ्यायचं तिथून. जर 2-2 दिवस उभं राहायचं नसेल तर ते काही माहीत असते का कुठून कधी जायचं. महाराज म्हणतात हे सगळे पुराण असेल उपदेश असेल साधन असेल हे सगळे उद्भट आहे. यांच्या वाटा कठीण आहे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य 12 चालेचा आम्ही ती वाट सोपी केली. तुका म्हणे सोपी केली पाय वाट वधारावर या भवसागरे. तीच वाट आम्ही सोपी केली कारण त्या वाटेत बरेचसे विक्षेप तयार झाले होते. आम्ही तेवढ्याच करता इथं आलो त्या सगळ्या वाटा स्वच्छ केल्या. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये कुठलं साधन नाही ना कुठला योग नाही कुठलं काही नाही. ते सगळे भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवया पापा. आम्ही मुळातच त्याच्या करताय ना हे सगळं जाडू संतांची मार्ग आदराने भरले जग उद्दिष्टाचा भाग शेषवरला पोचू. अनेक लोकांनी भीती घालून दिली होती या मार्गात जाऊ नका असं होते जाऊ नका तसं होते तो मार्ग फार कठीण आहे. पण साधू संतांनी सांगितलं घाबरू नका तो मार्ग आम्ही सोपा केलेला आहे. हे साधन तुम्हाला करायची गरज नाही. सरळ त्याच्यापर्यंत पोहोचता येईल आणि जाताना एकटा जाईल असं नाही सगळ्यांना घेऊन त्या गतीपर्यंत तो पोहोचू शकतो. ही नामस्मरण रूपी साधना या कलियुगाच्या निमित्ताने तुकोबाराय आपल्या पुढे ठेवतात.
तुका म्हणे जना
आहे